तर मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाला म्हणजेच कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असा मोठा दावा विजय वडेट्टीवारांनी केल्यामुळे विविध चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। छोटा आका म्हणजे वाल्मिक कराड असेल तर मोठा आका कोण यावरून चर्चा सुरू झाली आहे। तर दुसरीकडे वडेट्टीवार यांचं विधान धनंजय मुंडेंनी मात्र खोडून काढलेलं आहे। मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो। म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली। माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय। का कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाही आहेत। दरम्यान मसाजोग हत्याकांडावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार निशाणा साधलेला आहे। बीडचे बिल क्लिंटन अशी टीका राऊतांनी केली आहे, तर सचिन खरात यांनी वाल्मिक कराड यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे। पाहूया। हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे, पण अर्थात सरकार त्यांचं आहे, गृहमंत्री त्यांचं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही। तरीही मी असं मानतो की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला पाहिजे आणि या राज्याला जो कलंक लागलेला आहे, आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहीत होतं, आता बीड क्लिंटन आलेलं आहे। हेच वाल्मिक कराड मध्यंतरी फरार झाले होते। नंतर ते 20-22 दिवसानंतर पुण्यातील सीआयडी ऑफिस मध्ये जाऊन त्यांनी सरेंडर केलं। ही बाब अत्यंत संशयास्पद आहे। म्हणूनच रिपब्लिकन पार्टीच्या खरात पक्षातर्फे आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास मागणी करत आहे की वाल्मिक कराडींची नार्को टेस्ट करा, मग सगळंच बाहेर येईल आणि नक्कीच या कुटुंबाला, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळेल। तर वाल्मिक कराडने पुण्यामध्ये सीआयडी समोर सरेंडर केलं। ज्या कारने तो सीआयडी ऑफिसमध्ये पोहोचला त्या कारवरून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। ज्यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार मसाजोगमध्ये आले होते त्यावेळेला त्यांच्या ताफ्यात असलेली स्कॉर्पिओ कार होती। ही स्कॉर्पिओ कार घेऊन वाल्मिक कराड सीआयडी ऑफिसमध्ये आल्याचा खळबळजनक दावा सोनवणेंनी केलेला आहे। तर हत्येच्या दिवशी आरोपी परळीमध्येच असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी। त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतो। याचा अर्थ काय? त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी, त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शरणागती देतोय। आणि त्या ज्या गाडीच्या मालक, आता गाडी कुणाच्या नावावर सर्च केलं नाही मी, पण ती ज्या गाडी, जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी, ह्या गाडीत आला का? ते मला नाही आला। ही गाडी यानंतर एक मोठी बातमी समोर येते। वाल्मिक कराड यांना मिळणाऱ्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होतोय। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केलेली आहे। वाल्मिक कराडांना कोठडीकडे जाऊन भेटणारा तो सरपंच कोण असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे। तर वाल्मिक कराड यांना मिळणाऱ्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होतोय। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार केलेली आहे। वाल्मिक कराडांना कोठडीकडे जाऊन भेटणारा तो सरपंच कोण, धनंजय देशमुख यांनी संशय व्यक्त केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक अपडेट्स येताना आपल्याला आता बघायला मिळत आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराड यांना मिळणाऱ्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलिसांकडे तक्रार केलेली आहे। तर बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आणखीन वेगाने होणार आहे।
एका बाजूला सीआयडी तपास सुरू आहे तर दुसरीकडे आता संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाते. IPS अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर एसआयटी ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे. IPS बसवराज तेली यांच्या नेतृत्वात 10 जणांची टीम या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे. मात्र या एसआयटी पथकातील काही जणांवरती देशमुखांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतलेला आहे. तर आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार केलेली असून आता ते नेमके अधिकारी कोण असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. SIT पथक जे नेमलेलं आहे त्याच्यामधल्या 4-2 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियाच्या आणि बीड जिल्ह्यातील जे पोलीस दलामधले काही अधिकारी कर्मचारी आहेत, प्रमुख व्यक्तीच्या बाबतीत नाही, परंतु जे साईड ॲक्टर खाली नेमलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन आहेत. ही सुद्धा बाब मी मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली. तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण राज्यभरामध्ये गाजतंय. या प्रकरणातील काही आरोपींना अटक झालेली असून या प्रकरणी CID सह SIT कडून तपास सुरू आहे. पण अजून सुद्धा काही आरोपी फरार आहेत. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या 3 आरोपींना फरार घोषित करण्यात आलेलं आहे. आरोपींची माहिती देणाऱ्यांना किंवा पकडून देणाऱ्यांना बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलंय. त्यामुळे या आरोपींना अटक करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. सुदर्शन घुले वय वर्ष 26, व्यवसाय शेती आणि मुकादम, राहणार टाकळी, तालुका केज. तर कृष्णा आंधळे वय वर्ष 30, व्यवसाय त्याचा शेती आणि मुकादम आहे, मैदवाडी इकडचा राहणार आहे तो. तर तिसरा आरोपी जो आहे तो वय वर्ष 23, सुधीर सांगळे, व्यवसाय त्याचा शेती आहे आणि टाकळीतलाच राहणार आहे. तर संतोष देशमुख हत्याकांडावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवरती जोरदार आरोपांच्या फैरी झाडतायत आणि अशा वेळेला वड्डेटीवार यांच्या दाव्यामुळे नव्या चर्चेला उधाण आलेलं आहे. बीड प्रकरणावरून विरोधक रोज मंत्री धनंजय मुंडेंवरती वेगवेगळे आरोप करतायत. मसाजोग प्रकरणावरती अजित पवार गप्प का आहेत असा सवाल वड्डेटीवार यांनी उपस्थित केलेला आहे. तर याच वक्तव्याचा धागा पकडत मंत्रिमंडळातून धनंजय मुंडेंची विकेट काढली जाईल आणि गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या भुजबळांना मंत्रिमंडळात सहभागी केला जाईल असा दावा वड्डेटीवार यांनी केला आहे. पाहूया. भुजबळ साहेब, मला वाटतं की त्यांच्यापाशी फार काही पर्याय नाही. कदाचित अजितदादांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का, हा प्रश्न गेल्या 4 दिवसापासून आम्हाला 5 दिवसापासून पडतो आहे. त्यावर अजित पवार मुंडेंच्या प्रकरणात